आपण हे पाहताय वसई विरार महापालिकेचं मुख्यालय आहे आणि या बाजूला वसई महापालिकेच्या मुख्यालयासमोर सडक सत्याग्रह सुरू आहे। वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रात जे काय अंतर्गत रस्ते आहेत, मुख्य रस्ते आहेत, या रस्त्यावर खड्डे आणि खड्डेच आहेत। त्यामुळे वसईकरांना याचा प्रचंड त्रास होतोय। वसई विरार महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे प्रमुख आहेत प्रदीप पाचांगे, एकतर यांची कायमस्वरूपी इथून बदली करा, यांना निलंबित करा अशी यांची टोकाची मागणी आहे आणि आयुक्त यांनीच याच्यावर चर्चा करावी अशी यांची टोकाची भूमिका आहे। उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्याशी कुणाशी चर्चा करण्यात यांना स्वारस्य नाही। परिस्थिती अशी आहे, यांचा मुद्दा गंभीर आहे, अख्ख्या वसईचा हा गंभीर प्रश्न आहे, परंतु वसईत अंधभक्तांची गर्दी आहे। सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे अंधभक्त, भारतीय जनता पार्टीचे अंधभक्त, या अंधभक्तांनी या वसईला अराजकतेत लोटलेला आहे। त्यामुळे तुम्हाला पिण्याचं पाणी मिळत नाहीये, कुणी काही बोलणार नाही। तुमचा कचरा उचलला जात नाहीये, कुणीच त्यावर बोलणार नाही। तुम्हाला एसटीपी प्लांट कार्यान्वित करून मिळत नाही, त्यावर कुणी बोलत नाही। या वसईला 69.63% दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्याची तूट आहे, परंतु 1 महिन्याचं पाण्याच्या पट्टीचं बिल वसूल केलं जातं, प्रत्यक्षात 15 दिवसच पाणी दिलं जातं। आणि 69.63% दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्याची तूट असताना वसई विरार महापालिकेचे आयुक्त, सत्ताधारी, विरोधी पक्ष रोज इथे नवीन बांधकामांना परवानगी देण्याचं धोरण राबवतात। मुद्दा यांना वसई लुटायची आहे आणि म्हणून अशा गंभीर मुद्द्यावर वसईकरांचा विरोध आहे। आता ही वसई का बुडते? काही दिवसापूर्वी वसई 5 दिवस पुराच्या पाण्यात होती, 11 लोक बुडून मेली, परंतु या वसईचे स्वयंघोषित कार्यसम्राट हितेंद्र ठाकूर त्या 11 बुडून मेलेल्या माणसाबद्दल अवाक्षर बोलू शकले नाहीत। परंतु हेच हितेंद्र ठाकूर 15 ऑगस्टच्या सभेत येऊन सांगतात, जे काय हॉस्पिटलचं काम आहे ते फक्त माझ्या चिरंजीवीला माहिती आहे, बाकी कुणाला माहिती नाही। पण महापालिकेचे आयुक्त करतात काय? महापौर करतात काय? विरोधी पक्ष करतो काय? विरोधी पक्ष सांगून मोकळा झाला हे असं असेल तर गंभीर आहे। तुम्ही यावर जाहीरपणे भाष्य करणार आहात का? आयुक्तांना विचारणार का? त्याचं उत्तरही नाही। कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा 4 दिवसापूर्वी मोर्चा झाला, पाणीपट्टीची दरवाढ आणि घरपट्टीची दरवाढ। भारतीय जनता पार्टीने गर्दी गोळा करायची होती म्हणून रविवारच्या दिवशी मोर्चा आयोजित केला। याच ठिकाणी मोर्चा केला, 4 ते 5 हजार लोक आली। त्याचा आउटपुट काय? भारतीय जनता पार्टीचा 1 खासदार, 1 आमदार, विरोधी पक्षनेता, त्यांचे 41 नगरसेवक, 4000 लोक होती। परंतु या महापालिकेचा आयुक्त येऊन त्यांचं निवेदन स्वीकारू शकला नाही। या वसई विरार महापालिकेतला सगळ्यात भ्रष्ट अधिकारी दीपक सावंत याच्या हस्ते खासदारांनी, आमदारांनी आणि भाजपच्या 41 नगरसेवकांनी, विरोधी पक्षनेत्याने निवेदन दिलं, कारण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा हेतू स्वच्छ नाही। जर खासदार याच आयुक्तांसोबत आढावा बैठक घेऊ शकतो, तोच खासदार, तोच आमदार, तेच नगरसेवक आयुक्ताला सांगू शकत होते, तुम्ही आमचं येऊन खाली निवेदन स्वीकारा, आमच्यासोबत चर्चा करा। हे भारतीय जनता पार्टीचे नेते आयुक्तांसोबत चर्चा करू शकले नाही। कारण काय? भारतीय जनता पार्टीची भूमिका काय होती? पाणीपट्टी कमी करायची नव्हती, घरपट्टी कमी करायची नव्हती। त्यांना या पालिका प्रशासनावर आपलं दबाव तंत्र कार्यान्वित करायचं होतं। जर भारतीय जनता पार्टीचा हेतू स्वच्छ असता तर त्यांनी आयुक्तांसोबत चर्चा केली असती, महापौरांसोबत चर्चा केली असती, सभागृहात प्रश्न उचलला असता। परंतु आज भारतीय जनता पार्टी त्याचा प्रपोगंडा करते की आम्ही घरपट्टीच्या मुद्द्यावर, पाणीपट्टीच्या मुद्द्यावर आंदोलन केलं। लोकांच्या पदरात काय पडलं? कारण ही वसई विरार महापालिका लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे। करदाता आहे तो अंधभक्त आहे। काही करदाते हे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, काही करदाते हे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि वसईत अंधभक्तांची गर्दी असल्यामुळे असा वसईकरांचा खरा प्रश्न दुर्लक्षित झालेला आहे। रस्त्याचा प्रश्न आहे। यांची मागणी अशी आहे, आयुक्त आले तर आम्ही चर्चा करू, आयुक्तांनी या प्रदीप पाचांगेला इथून हटवलं तर आम्ही आमचं आंदोलन संपवू। यांनी उपायुक्तांसोबत, अतिरिक्त आयुक्तांसोबत चर्चा करायची तयारी दर्शवलेली नाही। यांची भूमिका खरी आहे, परंतु यांच्यासोबत वसईकर नाही, कारण वसईमध्ये अंधभक्तांची गर्दी आहे।